अध्याय 4 मराठीमधून कैलास वर्णन। ते सप्तऋषी विष्णूच्या बरोबर आकाश मार्गाने कैलास पर्वतावर गेले। तो कैलास पर्वत अत्यंत शुभ्र होता, चंद्रकांत शिलाने रचला आहे। कर्पूर मोत्याचे चूर्ण वाटून सारले होते का? चंदन चांदीची पावडर अमृत रसाने स्नान करविले होते का असे वाटत होते। त्या पर्वतात हत्ती आपले प्रतिबिंब पाहून युद्ध करण्यासाठी आपल्या दाताने शिखरात पोचत होते। विहार करणारे पांढरे घोडे वायू सारखे भासत होते। कर्पूर कर्दळी वनामध्ये बर्फाच्छादित मार्गाने कस्तुरी मृग संचार करत होते। तेथे केळीची घड सुवर्णासारखे असून पाहणाऱ्यांचे मन आकर्षित करीत होते। मोठे मातुलिंग, उन्नत सुपारीचे वृक्ष, नारळाचे वृक्ष, वेलची, धूप वृक्ष हे सर्व अत्यंत शोभायमान होते। आंबे अत्यंत पक्व होऊन आकर्षित करीत आहेत। चंदन वृक्ष, देवदारू, तमाल वृक्ष वाढले होते। उन्नत तमाल वृक्ष गगनापर्यंत वाढले आहे। स्वर्ण चाफ्याचे वृक्ष यांची वेदिका प्रकाशमान होती। पुष्प वृक्षाकडून सर्वत्र सुगंध वायू पसरत होता। तिथल्या सिद्धांच्या बालिका रत्नांनी समविषम क्रीडा कल्पवृक्षाच्या खाली खेळत होत्या। कैलासामध्ये घर मानकांनी बनवले होते। भिंत खांब या ठिकाणी माणिक असल्याने तेथे पाहणाऱ्याचे प्रतिबिंब पडत होते। तेथे अमरत्व प्रदान करणाऱ्या मुलिका दिसत होत्या। पुष्कळ कामधेनू हरिचंदन वनामध्ये बसून रवंत करीत होत्या। हजारो पुष्पाच्या मकरंद बिंदू सिंचन होते। तो शैल्य पाहून सप्तऋषीचे मन शुद्ध झाले। असे विष्णूच्या बरोबर असलेले सप्तऋषी कैलास पर्वतावर पाहिले। अध्याय 4 संस्कृत मध्ये। ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासाकांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः। सनत कुमार मने ब्राह्मणोत्तमा ऐके कैलास पर्वताचा महिमा, श्रवणे पुण्याची सीमा कवन करू शकेल। धर्मपुत्र 7 जण त्यांनी विष्णूस करुणी नमन, आकाश मार्गी करीती गमन। पक्षा ऐसे पादुका वळे, दुरून पाहिला शुभ्र पर्वत। सहस्त्र हिमकर उदेले दिसत, नेत्र झाकले अकस्मात, न सुचे काही ऋषी ते। तेव्हा शिव पंचाक्षरी जप करीती, तेव्हा अकस्मात स्फुरली मती, म्हणती जय जय पशुपती। दिव्य दृष्टी देई गा, ऋषीस दिव्य दृष्टी झाली, तेज फाकुनी जाये ते वेळे। कैलास पर्वत न्याहाळती, सर्व लक्षणे जो जेथे चंद्रकांत पाषाण असती। उपमेश जैसे रोहिणीपती, कर्पूरदके स्नान निश्चिती, घातले ऐसे भासतसे। किंवा मोत्याचे चूर्ण करून पर्वतास उत्तरीय वस्त्र घातिले जाण, किंवा चांदीचे पिष्ट करून वरी उधळण केलीशे, किंवा चंदने करून पर्वत लिंपला असे जाण, किंवा पियुषोदके स्नान घातले असे पर्वताती। जेथे कल्पवृक्ष शोभती, कल्पवल्ली विराजती, त्याच खाली अमृतकुंडे निघुती। आच्छादिली वली लाये, पर्वतावरी चढावयाचा मार्ग। चंद्रकांत पाशाने बांधिला सांग, मार्गी कस्तुरी मृग संचार करीती इसस्त। पर्वत उंच बहुत सुंदर आकृती, धतुर पुष्पाकार, मार्गी विश्रांती स्थाने मनोहर। निर्मिली विश्वकर्मे, तेथे वन शोभायमान, आम्रवृक्ष असती सदन, तैसेच असती हरिचंदन। तैसे कदंब शोभती, देवदार वृक्ष साफळीत, तैसेच अशोक विराजित। बेल मंदार बहुत, चंपक वृक्ष मनोहर, जायफळ आवळी सारफळी, हारपड रेवडी, संतान वृक्षाच्या वळी। बिबियाचे वृक्ष औदुंबर सफळी, डोलताती फळपुष्पे, याहुनी लघु वृक्षापार। खदीर पलाश मोह वृक्ष सुंदर, लोद गुगुळ निर्गुडी परिकर। रुद्राक्ष वृक्ष बहु असती, वंशजाळी या बहुत असती, तैसाच्या औषधी वनस्पती, यास वर्णावयाची शक्ती, कोणास आशे जानपा। महान वृक्ष विस्तीर्ण, शाखा पल्लवे विराजमान, फळे डोलती बहुसदन, पाहता ऋषी संतोषती। माझी श्वापदे अनेक वस्ती, व्याघ्र मृग वृक एके ठाई राहती। उग्र सत्तवस्त निर्वेर क्रीडती, आनंदे करुणिया, तैसेच पक्षी अनेक। शुक मैना राजहंस बक, कोकिळा कारंडव चक्रवाक, पक्षी अनेक वस्ती ते ठाई।
ती घरे रत्नांची असती, जलाशय घरोघरी विराजती, आसमंत भागी वृक्ष शोभती, उपमा नशे द्यावया तैशी आम्रवृक्ष सदन, फळ घोषे करुनिया शोभायमान, पीत हरित सिंदूर वर्ण, फळ गुच्छे शोभा दिसतसे, तैसेच हरिश्चंद्र वृक्ष बहुत, आती सुगंधे व्याप्त पर्वत, भुजंग गुंडाळिले असती अद्भुत, जैसा शोभे पशुपती, देवदार वृक्ष सदन, कुंजरे शाखा केल्या भग्न, त्या सुगंधे पर्वत संपूर्ण, सुगंधित शैल्याशे, तैशीच मंदार वृक्ष खंडे बहुत, शाखा ग्रह पुष्पे करुणी शोभत, तेथे पार्वतीच्या सख्या अद्भुत, फुले वेचती आनंदे, वृक्षवल्ली छाये करुण, गुंपेत अंधार निबिड जाण, तेथे औषधी तेज विस्तीर्ण, दीपा ऐसा प्रकाश पडे, माझी शिव उपासक बैसले, समाधिस्थ आत्म स्वरूपी डोले, जैसे लिंग रूपी महेश्वर बैसले, एक सरे करुणिया चंद्रकांती प्रतिबिंब पाहून, चंद्रावाशी मृग बिंबला जाणून, मृगी धावती ज्वरे करून, इतस्त चहूकडे किरात मनी विचार करी, म्हणती या मार्गे गेला गजारी, गजगंडा स्थळे भारी, त्या मार्गे पारधी जातशे, चंद्रकांत पाषाण बहुत, त्यावर चंद्रबिंब पडत, तेथे उदक प्रसव, त्याच्या नद्या वाहती, पर्वताचे शिखरी उंच बहुत, तेथे हरिश्चंद्र वृक्ष बहुत, त्याच्या छायेत गायी बैसत, सुख संतोष करुनिया, स्वर्ण वर्ण धेनू, कोणी कपिला वर्ण धेनू, कोणी कर्पूर वर्ण धेनू, बैसल्या असती एकसरे, धेनूची पुच्छे शोभती, पुच्छमा चामरे नक्षत्रे भासती, पाहुनी ऋषी आश्चर्य करीती, म्हणती धन्य भाग्य आमुचे, शिवप्रद स्मरण पंचाक्षरी मंत्र जपती ब्राह्मण, तव तेज जाय वितवून, पदार्थ सर्व दृष्टी पडती, तव अकस्मात देखिले शिवनगर, त्यांचे नाव भोगाख्य नगर, मध्ये उंच शिवमंदिर, सहस्त्र भानुसारिके, दुरून ऋषी अवलोकित, दंडवत भूमीवर घालिती, म्हणती जय 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 जयाजी पशुपती, दर्शन दासास देईता, तव नगराचा मार्ग लक्षून, त्वरेने चालले ब्राह्मण, उभय भागी पुष्प उद्यान, अति विस्तीर्ण शोभती, शिवपुरी प्रवेशले ब्राह्मण, मार्गी कौतुक दाखविते घन, पाहतो ऋषी आनंद घन, परमानंदे डोलती, ऋषी महाद्वारा समीप आले, तव द्वारी गजवदनास अवलोकिले, साष्टांग प्रणिपात तया वेळे, करीते जाते धर्मात्मज, कर जोडून उभे राहती, नानास्तवनी तोषिविती, मानस पूजेनी पूजिती, परम भक्ती करुनिया, इति श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे, कैलास वर्णन नाम चतुर्दश होय अध्याय, श्री मल्हारी चरणार्पितमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु।